हगवणे कुटुंबियांचा आणखी एक प्रताप आता उघड झालेला आहे। जेसीबी विक्रीमध्ये प्रशांत येळवंडे या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे। जेसीबीचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत येळवंडेनं दिलेले पैसे हगवणेंनी हडपले। हगवणे कुटुंबियांकडून प्रशांत येळवंडेंना 11,70,000चा चुना लावण्यात आलाय। प्रशांत येळवंडेंकडून हगवणे कुटुंबियांविरोधात माळुंगे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। माळुंगे पोलीस शशांक आणि लता हगवणेला ताब्यात घेणार आहेत। आधीच वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये शशांक आणि लता हगवणे हे पोलीस कोठडीत आहेत। मग मशीन चालवाय दिल्यानंतर किती पैसे भेटतात? तर तो म्हणला 1 लाख रुपये महिन्याला भेटतात। मग मला म्हणले तू जर 14 महिने मशीन वापरले तर तू आम्हाला 14 लाख रुपये द्या, तू तर 12 लाख रुपये दिलेत। म्हणलं काका हा उलटा व्यवहार झाला। तर साहेबांसमोर त्यांनी नाही होय करता करता 5 लाख रुपये द्यायचे मला कबूल केले। तर परत आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्या त्यांनी लगेच याच्यातली वेपन काढली, फॉर्च्युनर गाडीतली त्याच्या, आणि वेपन काढल्यावरतीच मला म्हणला तुला काय मग करायचं ते कर। मशीन काय चौकीला खाकीमध्ये एवढा दम नाहीये की माझी मशीन हात लावतील आणि मी काय तुला 1 रुपया देणार नाही। 11,70,000 रुपये रक्कम यातील जे काही आरोपी आहे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अकाउंटवर टाकण्यात आली होती। परंतु त्याच्यानंतर हा जेसीबी शशांक हगवणे याने परत नेला आणि जो काही फिर्यादीला त्यांचा विक्रीचा व्यवहार झाला होता आणि बँकेने पैसे सुद्धा त्यांनी त्यांचे हप्ते जे आहेत ते थकीत आहेत आणि त्यामुळे ही जो फिर्यादी आहे या फिर्यादीची एकंदरीत त्यांनी पैसे पण दिले आणि त्याला जेसीबी पण त्याच्या ताब्यात नाही अशी एकंदरीत फसवणूक झाल्याबद्दल हा तक्रारी अर्ज होता। त्या तक्रारी अर्जावरून आपण चौकशी करून हा गुन्हा दाखल केलेला आहे।